नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 56 पर्यंत क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 57 to 75 असे 19 क्वेश्चन आपण करणार आहोत। तर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 57 बघा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इज मिरर इमेज ऑफ द क्वेश्चन फिगर। इथे एक आपल्याला फिगर दिलेली आहे, त्याचा आपल्याला मिरर इमेज सांगायचं आहे। तर इथे बघा, मिरर इमेज जे जेव्हाही असते, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बरेचदा अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, ठीक आहे ना। मिरर इमेज म्हणजे असं साईडला इथे जो दिसतो आहे, इथे हे साईडला असा मिरर असतो है ना, हा जो दिसतो ना, हा मिरर इमेज झाला। आणि वॉटर इमेज असेल तर इथल्या खालच्या साईडला असं एक दिलेलं असते, ही वॉटर इमेज असते, ठीक आहे ना। आता जी वॉटर इमेज असते ती अशी हॉरिझॉन्टली फ्लिप होते आणि मिरर इमेज जी असते ती वर्टिकली फ्लिप होते है ना, वर्टिकली। आणि एक लक्षात ठेवा, जर एक इमेजिन करावं लागेल आपल्याला इथं, की आपण समजा इथे एक मिरर ठेवला या साईडला, तर इथं सर्वात पहिले जे हा जो 5 आहे ना, हा पहिले दिसेल, पण उलटा दिसेल। जसा 5 दिसतोय ना तसा नाही दिसणार, तो अशा टाईपचा दिसणार आहे आपल्याला, ठीक आहे ना, हे अशा टाईपचा दिसणार आहे। 8 तर जवळपास सारखाच दिसेल, ठीक आहे। आणि 7 पण जो आहे इकडे लास्टला दिसेल, पण तो कसा दिसेल, उलटा दिसेल असा। तर इथे बघा, अशा टाईपची इमेज आपल्याला कुठली दिसती आहे, 5 8 7। हे बघा, इथं 7 7 बघायचं, ही तर नाही आहे, ही पण नाही आहे, ठीक आहे ना। ही वॉटर इमेज झाली। आता हे जे दिसतंय ना, ही वॉटर इमेज आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, इथे खाली जर दिलं असेल तर ही वॉटर इमेज आहे। हे 2 तर नाही आहे, 3rd आणि 4th नाही आहे। आता इथे बघा, इथे कुठलं दिसतोय, हे फर्स्ट पण नाही आहे, कारण 5 असा यायला पाहिजे है ना, तर हे फर्स्ट पण नाही आहे। म्हणजे याचा करेक्ट आन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 2, ठीक आहे। याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। हे इथे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इमेजिन करूनच करावं लागेल। याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे इमेजेसची तुम्हाला प्रॅक्टिसच करणं आहे, त्याच्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही, ठीक आहे। चला, क्वेश्चन नंबर 58 बघूया। क्वेश्चन नंबर 58 मध्ये बघा, तेच वॉटर इमेज आलं आहे। आता बघा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इज द वॉटर इमेज ऑफ द क्वेश्चन फिगर। इथे एक फिगर दिलेली आहे, त्याची आपल्याला वॉटर इमेज सांगायची आहे। इथं बघा, आता वॉटर इमेज म्हणजे तेच, आता इथं ह्या साईडला आपल्याला इथं एक असा मिररसारखा दिलेला असतो। आणि वॉटर इमेज थोडं लक्षात घ्या, पाण्यात आपण जर एखादी सावली बघतो तर कशी दिसते ती, हे बघा, ती पण उलटी होत असते, आणि पण हे ज्या खालच्या वस्तू आहे ते वरती येतात आणि उलटे येतात। आता हा जो असा W सारखा दिसतो ना, हा इथे दिसणार असा M होणार हा ना इथं। आणि हा जो बॉक्स आहे असा दिसणार आहे, ठीक आहे, हा बॉक्स। आणि R जो आहे, R आहे तसाच असणार आहे, फक्त असा उलटा होणार, तो अशा टाईपचा होणार, ठीक आहे। आणि जो हा M सारखा दिसतोय, हा काय होणार, इथं W होणार, इथं W होऊन जाणार हा। तर इथे बघा, इथे वरती M कुठं कुठं दिसायला लागलं आहे, इथे दिसायला लागलं आहे, हे तर W आहे, हे पण W आहे, आणि इथे पण M आहे। ह्या दोनपैकी एक कुठली तरी इमेज असेल। आता इथे बघा, R अशा टाईपचा कुठं दिसतोय, हा दिसतोय 4थ्या नंबरमध्ये। हा तर येऊच शकत नाही है ना, फर्स्टवाला। मग हा जो आहे याचा ऑप्शन कुठला येतो आहे, 4th नंबरचा। याची जी वॉटर इमेज आहे, दिलेल्या इमेजची वॉटर इमेज जी आहे ती 4th नंबरची वॉटर इमेज, त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ठीक आहे। चला, हे सगळं इमेजिन करूनच तुम्हाला करावं लागेल, ठीक आहे। चला, नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 59। क्वेश्चन नंबर 59 मध्ये परत मिरर इमेज आला आहे बघा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इज अ मिरर इमेज ऑफ द क्वेश्चन फिगर। इथं मिरर इमेज सेम तसंच इथे कसं येईल, आता हे मिरर इमेज इथे जो आहे हे असं बॉक्स, ठीक आहे। हा जो पोर्शन आहे, हा जो आहे, हा पहिले येणार इकडं, ठीक आहे ना, अशा टाईपचा हा पहिले येणार, ठीक आहे ना। आणि बाकीची जी फिगर आहे तुमची बाकी, हां, आणि इकडे बघा असं दोन्ही साईडला हे असे दिलेले आहे, ठीक आहे। आणि हे मी असं सिम्बॉलिक बनवतो आहे, एक्झॅक्ट फिगर करत नाही आहे, ठीक आहे। तुम्ही फक्त समजून घ्या याला। आणि हे असं इथं अशा टाईपचं, ठीक आहे ना। तर आपल्याला काय शोधायचं आहे की ही जी आहे ना, ह्या साईडला कुठे कुठे आहे, तर इथे बघा, इथे नाही आहे, इथे आहे, इथे आहे, इथे नाही आहे।
ठीक आहे ना. तर ह्या दोनपैकी 1 आणि 4 पैकी एक कुठला तरी याचा ॲन्सर असेल. पण आता एक्झॅक्ट 1 आहे का 4 आहे ते कसं बघायचं. आता इथे ना यांनी इमेज काढताना हे बघा, इथे थोडंसं असं हे पूर्ण डार्क आहे ॲक्च्युली. तर हे पण डार्क, वरचं डार्कच असतं आहे ना. याचे काही अपोजिट होत नाही. हे जसं आहे डार्क तसंच इथे डार्क असणार आहे. ठीक आहे. आणि इथे खाली लाईन्स आहेत, तर हे लाईन्सवाला इथं येतो आहे. तर याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. कारण इथं माहिती आहे का, इथं काय झालं, इथं डार्क पोर्शन खाली आलेला आहे. असं होत नाही, हे वॉटर इमेजमध्ये होतं आहे असं. ठीक आहे. तर याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1, करेक्ट ॲन्सर जो आहे तो. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 बघा. अ रिव्हर फ्लोज विथ अ स्पीड ऑफ 4 km/h अँड अ बोट सेल्स ॲट द स्पीड ऑफ 12 km/h इन स्टिल वॉटर. If the boat takes 2 hours to cover some distance moving downstream, then how much time it will require to cover the same distance moving upstream. ठीक आहे. इथे डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम म्हणजे इथे जो रिव्हर आहे ना, रिव्हरचं पाणी तुम्हाला माहिती आहे कुठल्या तरी एका डायरेक्शनला फ्लो होत असतो. ठीक आहे ना, कुठल्या तरी एका दिशेला वाहत असतो ना पाणी. तर ज्या दिशेला पाणी वाहत आहे ती म्हणजे झाली डाऊनस्ट्रीम. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे जिकडे पाणी वाहतो आहे त्याच्या विरुद्ध दिशेने झाला म्हणजे तो झाला अपस्ट्रीम. ठीक आहे ना. तर इथे बघा, इथं काय काय दिलेलं आहे आपल्याला, की एक रिव्हर आहे. ठीक आहे ना. रिव्हरची स्पीड दिलेली आहे आपल्याला. तर रिव्हरची स्पीड काय दिलेली आहे, रिव्हर ती आहे 4 km/h स्पीडनी है ना फ्लो होत आहे, वाहत आहे. ठीक आहे ना. आणि एक बोट आहे, ती जी आहे तिची जी स्पीड आहे, बोटची स्पीड जी आहे ती आहे 12 km/h. ठीक आहे. आता काय होत असते, जर आपली बोट ज्या दिशेने नदी वाहत आहे त्या दिशेने जर आपण बोट म्हणजे सेलिंग केलं, सेल जर करत असेल म्हणजे बोट त्या दिशेने जात असेल, तर काय होते, या बोटच्या स्पीडला जी रिव्हरची स्पीड आहे त्याचा बेनिफिट मिळतो, त्याचं ॲडिशन होते त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. तर डाऊनस्ट्रीमला जर जायचं म्हटलं तर त्यावेळेस जर बोट चालवली तर त्याची स्पीड किती मिळून जाईल आपल्याला, 16 km/h मिळून जाईल. डाऊनस्ट्रीमला जायच्या वेळेस त्याची जी स्पीड आहे बोटची ती किती होऊन जाईल, 16 km. कारण बोटची स्वतःची स्पीड आहे 12 km/h आणि रिव्हर जी आहे, नदी जी आहे त्याची स्पीड आहे 4 km/h. तर ही स्पीडचा जो आपल्याला बेनिफिट मिळेल, तर बोट जी आहे ती थोडी फास्ट चालेल. मग किती km/h चालेल, 16 km/h चालेल. आणि ह्या कंडिशनमध्ये 2 तासामध्ये ते किती डिस्टन्स कवर करेल, एका तासामध्ये 16 किलोमीटर आहे ना, पर आवर म्हणजे एका तासामध्ये 16 किलोमीटर. मग 2 आवर्समध्ये किती होणार, 16 × 2 32 किलोमीटर्स है ना. 32 किलोमीटर्स जी आहे डाऊनस्ट्रीमला जेव्हा बोट आपली जाणार त्या 2 तासामध्ये किती डिस्टन्स कवर करणार, 32 किलोमीटर इन 2 आवर्स. ठीक आहे. आता नेक्स्टमध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, की देन हाऊ मच टाईम इट विल रिक्वायर टू कवर द सेम डिस्टन्स मूव्हिंग अपस्ट्रीम. आता जेवढ्या डिस्टन्समध्ये ती डाऊनस्ट्रीमला गेली आहे बोट, तोच डिस्टन्स कव्हर करायला है ना किती वेळ लागणार आहे बोटला. तर आता बघा, जेव्हा आपण अपस्ट्रीम म्हणजे जी नदीचा जो फ्लो आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण जात असेल तर आपल्याला काय होईल, जसं इथं स्पीडचा रिव्हरच्या स्पीडचा आपल्याला बेनिफिट मिळाला होता, तर इथं आता तो बेनिफिट आपल्याला मिळणार नाही. उलट आपल्या बोटची स्पीड कमी होऊन जाणार. म्हणजे 12 km/h जी आहे बोटची स्पीड, त्याच्यामधून काय होणार की जी रिव्हरची स्पीड आहे 4 km/h तेवढं मायनस होऊन जाणार. म्हणजे आता तुमची बोटची जी स्पीड आहे ती 8 km/h होऊन जाणार. ठीक आहे. आता जर आपण ही काय होती, डाऊनस्ट्रीमची स्पीड होती, पण आता ही जी आहे अपस्ट्रीमची स्पीड झाली. आता अपस्ट्रीम म्हणजे नदीच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे ना.
आणि विरुद्ध म्हणजे ते विरोध होणार ना, नदीचा जो फ्लो आहे तो विरोध करणार बोटच्या स्पीडला, ठीक आहे ना, कमी करणार, तर 8 किलोमीटर पर आवर होणार. मग अशा केसमध्ये म्हणजे अपस्ट्रीममध्ये जाताना 32 किलोमीटर डिस्टन्स कवर करायला किती वेळ लागेल? जर एका तासामध्ये 8 किलोमीटर करत असेल, ठीक आहे ना, म्हणजे 8 किलोमीटर डिस्टन्स कवर करायला 1 तास लागतो. मग 32 किलोमीटरचा डिस्टन्स कवर करायला त्याला 32 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती झाले? 4 आवर्स त्याला वेळ लागणार आहे बोटला, ठीक आहे ना. तर याचा ॲन्सर कुठला येतो आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, सोपा आहे, फक्त ते थोडं लक्षात घ्या. नदीच्या दिशेने जर बोट जात असेल तर बेनिफिट मिळेल नदीच्या स्पीडचा, आणि विरुद्ध दिशेने जात असेल तर त्याचा आपल्याला स्पीड कमी होईल बोटची, ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 61. कोला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. सॉलिड क्यूब 4x4x4 centimeter is painted green from all the sides. The cube is then cut at 1 centimeter to form smaller cubes of side 1 centimeter each. नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर याच्यामध्ये तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल की थोडंसं इमेजिन करून आपण हे बघूया की जर याचे चारही सरफेस जर कलर केले, आपण पेंट केलं याला, तर असे वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे काही क्यूब असे असणार ज्याचे 3 सरफेस पेंट झालेले असणार, काही असे असणार ज्याचे 2 साईड पेंट झालेले असणार, काही असे असणार ज्याचा फक्त एकच साईड पेंट झाला असणार, आणि काही असे पण असणार ज्याचा एकही साईड कलर झालेला नसणार, पेंट झालेला नसणार. तर ते असे कुठले किती आहेत ते आपल्याला इथे आपण थोडंसं पहिले बघून घेऊया, ठीक आहे. त्याच्यानंतर मग दोन्ही क्वेश्चन आपण सॉल्व करू. तर इथे बघा, जर आपण इथं वरच्या सरफेसला जर आपण पेंट केला पूर्ण, ठीक आहे ना, वरच्या सरफेसला इथला म्हणजे बाकी जेवढी 6 सरफेस आहेत, 6 सरफेसलाही आपण जर पेंट केला तर काय होईल? जसं आता हा जो आहे कोपऱ्यातला जो हा क्यूब आहे, ठीक आहे ना, जेव्हा आपण याला काढू, याचे आपण छोटे छोटे तुकडे करू, तर इथं हे 1 सेंटीमीटरच्या हिशोबाने आहे ना, असे टोटल 64 याचे टोटल तुकडे होतील, ठीक आहे ना. तर हा जो आहे हा इथे पेंट होणार बघा, ह्या साईडला पूर्ण पेंट होणार, ही पण बाजू पेंट होणार, ही पण होणार, ही पण होणार. तर हे तिन्ही बाजू पेंट होणार याच्या, जो कॉर्नरचा जो क्यूब आहे त्याच्या. तर असे क्यूब किती आहेत बघा, इथे एक आहे, इथे एक आहे, 2 3 4 है ना, आणि 5 6 7 आणि याच्या अपोजिट साईडचा 8. म्हणजे असे क्यूब्स ज्याची 3 साईड्स पेंट होणार, ते असे किती आहेत? टोटल 8 क्यूब्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आता असे क्यूब बघायचे ज्याचं आपल्याला 2 सरफेस पेंट होणार, ठीक आहे. आता बघा 2 सरफेस कोणाकोणाचे पेंट होणार बघा. जसं आता आपण सगळीकडे पेंट केला, तर इथं बघा हे जे आहे हा तर झाला 3 साईडवाला कॉर्नरचा. त्याच्यानंतरचे हे जे 2 आहे ना, इथे कलर होणार, ठीक आहे, इथे कलर होणार आणि इथे कलर होणार, इथे कलर होणार, इथे कलर होणार. तर हे टोटल किती होणार बघा, हे किती झाले इथे? 2. अपोजिट साईडला अजून 2 होणार, ठीक आहे, टोटल झाले 4. इकडचे हे 4 म्हणजे 4 आणि 4 झाले 8. इकडचे पण बघा, हे असं जसं इथं वरचं आहे ना तसं खालचा पण होणार. तर इकडचे 2 आणि अपोजिट साईडचे 2, हे झाले 4 आणि पुन्हा हे 4. असे किती झाले बघा, हे झाले 4 4 8, 8 आणि खालचे 8 आणि 8 16 झाले. त्याच्यानंतर बघा ही पण येणार आहे 16 आहे ना, आणि इथे बघा 16 आणि हे 4 20 आणि परत हे 2 आणि हे 2, 20 आणि हे 4 24. टोटल 2 साईड जे आहे, 2 साईड जे पेंट होणार ते टोटल 24 होणार आहे, ठीक आहे. तसेच आता 1 साईडवाले बघूया आपण. असे किती क्यूब्स आहेत ज्याच्यामध्ये फक्त 1 साईड आपली पेंट होणार. तर इथे बघा, जेव्हा याला वरचं सरफेस आपण पेंट करू, ठीक आहे ना, तर इथले जे मधले जे 4 आहेत, हे बघा हे 4, याला एका साईडनीच पेंट होणार, ठीक आहे. सेम याच्या अपोजिट साईडला खालचे जे आहे असे टोटल 4 आणि 4 किती झाले? 8, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडचे 4 हे, ठीक आहे.
8 झाले आणि हे 4 आणि अपोजिट साईडचे 4 है ना. तर हे 4 4 8 4 12 4 16 16 आणि हे 4 16 आणि 4 20 आणि अपोजिट साईडचे अजून याच्या अपोजिट साईडचे 4 पकडून घ्या 24. मग वन साईड पेंट झालेले असे टोटल हे पण टोटल 24 असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला असे क्यूब्स विचार करायचा आहे, इमेजिन करायची आहे ज्याच्यावर एकही साईड पेंट झालेली नाही आहे. जेव्हा आपण पूर्ण ब्रेक करू तर याच्या आतमध्ये हे जे वरचे जे सरफेस आहे याच्या खालच्या रोमध्ये याच्यामध्ये इथे मध्ये असणार आहे टोटल किती 4 क्यूब असणार आहेत है ना. ह्या रोमध्ये 4 असणार आहे आणि ह्या रोमध्ये पण 4 असणार आहे. असे टोटल 8 क्यूब असे असणार आहे ज्याची कुठलीही बाजू पेंट झालेली नसणार आहे. ठीक आहे ना. तर असे टोटल बघा हे 64 क्यूब आहेत टोटल है ना. हे 4 4 4 4चं आहे ना हे टोटल बघा इथं. तर आपलं बघा टोटल करू हे आले का 64. 8 + 4 12 + 4 16 + 8 24 चे 4 2 कॅरी ओव्हर झालं 2 + 2 4 + 2 6 टोटल 64 क्यूब आहेत. ठीक आहे. तर असे आता याच्या बेसिसवर आपण हे क्वेश्चन आपण बघूया. तर क्वेश्चन नंबर 61 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 61 मध्ये म्हटलं आहे हाऊ मेनी क्यूब्स हॅव ओनली 2 फेसेस ग्रीन. तर 2 साईडवाले किती आहे 24 आहे. मग याचा आन्सर कुठला येतो आहे ऑप्शन नंबर 3 येतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 62 मध्ये आहे हाऊ मेनी क्यूब्स विच हॅव नो कलर्ड फेसेस. कुठलाही फेस त्याचा कुठलाही सरफेस कलर झालेला नाही आहे. तर आपल्या किती आले होते बघा इथं 0 साईडवाले 8. तर इथं किती येतो आहे याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1 8. 8 क्यूब्स असे असणार आहे ज्याच्यामध्ये कुठलाही सरफेसला कलर झालेला नसणार आहे. ठीक आहे. तर हे थोडं तुम्ही व्यवस्थित इमेजिन करून तुम्ही बघा. ठीक आहे. कळून जाईल तुम्हाला. एवढं पण काही कठीण नाही आहे तो. ठीक आहे. चला बघूया आता क्वेश्चन नंबर 63 अँड 64. क्वेश्चन नंबर 63 आणि 64साठी परत इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आयडेंटिफाय द रूल बाय विच द नंबर्स आर रिटन इन द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे की इथे जे फिगर्स दिलेले आहे याच्यामध्ये नंबर्स दिलेले आहेत त्याचं आपसात काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर इथं बघा काय दिसतं इथं क्वेश्चन नंबर 63 मध्ये बघा इथे एक ट्रायंगलमध्ये 3 नंबर दिलेले आहे आणि मध्ये एक सर्कलमध्ये एक नंबर दिलेला आहे. तर इथे बघा जर यांना आपण सगळ्यांचं जरा ॲडिशन केलं म्हणजे 99 + 86 + 59 यांना जर ॲड केलं तर बघा 9 + 6 15 + 9 24 4 आले 2 कॅरी ओव्हर झाले 2 + 9 11 + 8 19 + 5 24 244 आला आहे. म्हणजे हे मधला फिगर आपल्याला आला आहे. ह्या तिन्ही यांना जर आपण ॲड केलं तर मधली फिगर येते आहे. तर इथे होते का बघूया तसं 66 + 55 + 37 तिघांना पण ॲड केलं तर किती येते बघा 6 + 5 11 + 7 18 1 कॅरी ओव्हर झालं 7 + 5 12 + 3 15 158 आलं आहे. इथं 158 म्हणजे ह्या तिघांना ॲड केलं तर मधली फिगर या लागली. तर मग आपण इथे पण तसंच करावं लागेल. ह्या तिन्ही फिगरला आपण ॲड करूया. मग जी काही त्यांचं ॲडिशन येईल तिथे मध्ये येऊन जाईल. तर कोणते कोणते 3 नंबर आहे बघा 77 + 94 + 49 याला ॲड करूया. किती झाले 7 + 4 11 + 9 20 2 कॅरी ओव्हर झाले 9 + 9 18 + 4 22 म्हणजे 220 म्हणजे इथं कुठं दिसतो आहे आपला ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे. इथे काय येणार आहे 220 क्वेश्चन मार्कच्या जागी. ओके सोपा आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64 मध्ये ग्रीड दिलेला
क्वेश्चन नंबर 64 बघा, याच्यामध्ये काय आहे, एक ग्रिड दिलेली आहे, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे नंबर्स दिलेले आहे. ठीक आहे, आणि ह्या नंबर्समध्ये खूप असा डिफरन्स जास्ती आहे, भरपूर. एक 2 आहे, नंतर 12 आहे, त्याच्यानंतर 36 आहे, मग 80, 150. मग अशा केसेसमध्ये काय करायचं आहे की आपल्याला स्क्वेअर किंवा क्यूब वगैरे चं ॲडिशन करून ते नंबर्स येऊ शकतात. ठीक आहे, तर इथे काय लॉजिक आहे बघा, इथे काय केलं यांनी की जसं आता हे जे 2 आहे, 2 कसं आलं आहे माहिती का, 1चा स्क्वेअर प्लस 1चा क्यूब. आता 1चा स्क्वेअर किती होतो, 1. 1चा क्यूब किती होतो, ते पण 1. मग 1 + 1 किती येतं आहे, 2. ठीक आहे, तसंच आता इथं 2चा स्क्वेअर प्लस 2चा क्यूब किती येते, 2चा स्क्वेअर येतो 4, 2चा क्यूब येतो 8. तर 4 + 8 किती झाले, 12. तर इथे 12 आलं. त्याच्यानंतर 3चा स्क्वेअर प्लस 3चा क्यूब हे किती येतात, 3चा स्क्वेअर म्हणजे 9, 3चा क्यूब म्हणजे 27. 27 + 9 किती येते, 36. हे इथं 36 आलं. तसंच बघा 4चा स्क्वेअर प्लस 4चा क्यूब म्हणजे किती येते, 4चा स्क्वेअर येतो 16 है ना, प्लस 4चा क्यूब किती येतो 64 है ना, आणि दोघांचं ॲड केलं तर किती येते 80. ठीक आहे, असंच 5चा स्क्वेअर हे आलं 80, इथं कुठं आहे, इथं बघा. त्याच्यानंतर 5चा स्क्वेअर प्लस 5चा क्यूब केलं तर किती येणार बघा, 5चा स्क्वेअर आहे 25, 5चा क्यूब आहे 125. मग यांचे दोघांचं ॲडिशन केलं तर किती येतं आहे 150, हा आला 150. ठीक आहे, असंच इथं बघा 6चा स्क्वेअर प्लस 6चा क्यूब किती येणार, 6चा स्क्वेअर आहे 6 36 प्लस 6चा क्यूब येतो 216. मग हे किती आले टोटल, 2, 6 + 6 12 है ना, 3 + 1 4 + 5 255, 252. तर 252 कुठे दिसतं आहे बघा, इथं बघा. ठीक आहे ना, त्याच्यानंतर असंच 7चा स्क्वेअर प्लस 7चा क्यूब. आता 7चा स्क्वेअर काय आहे 49 आणि क्यूब किती येतो याचा 343. मग याचं ॲडिशन किती येते 392. इथं आलं आहे 392. ठीक आहे, तसंच बघा 8चा स्क्वेअर प्लस 8चा क्यूब. आता 8चा स्क्वेअर किती येतो आहे, 8चा स्क्वेअर 8 8 = 64 है ना, आणि याचा क्यूब येतो आहे 512. मग यांचं ॲडिशन किती येते बघा 6 आणि 7 576. आता इथे 576 नाही आहे. ठीक आहे ना, 810 आहे. तर 810 कसं आलं आहे बघा, 9चा स्क्वेअर प्लस 9चा क्यूब. 9चा स्क्वेअर होतो आहे 81 प्लस 9चा क्यूब होतो आहे 729. आणि यांचं दोघांचं जर ॲडिशन केलं तर 9 + 1 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 9 + 2 11, परत 1 कॅरी ओव्हर झालं 810 आहे. मग इथं जो क्वेश्चन मार्क आहे त्याच्या जागी कुठला नंबर यायला पाहिजे 576. मग याच्यातला कुठला ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे तुमचा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 576 येणार. ठीक आहे, चला आता बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 बघा, मनोज इज स्टँडिंग सेकंड लास्ट इन अ रो. रमेश इज 3 places ahead of him. Suresh is standing on 7th place before Ramesh. Suresh is on 9th place, n नसायला पाहिजे, on 9th place in the row. How many students are there in the row? तर इथे आपल्याला ह्या क्वेश्चनला समजून घ्यायला आपण एक काय करू, एक नंबर लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे, नंबर लाईन ड्रॉ करू, त्याच्यावरून आपल्याला लवकर समजेल आपल्याला. ठीक आहे, तर इथं एक अशी रो आहे समजा. ठीक आहे ना, तो जो मनोज आहे, मनोज कुठे आहे सेकंड लास्टवाला समजा इथे आहे. ही लाईन इथून सुरू झाली है ना, लास्टवाला जो स्टुडंट आहे तो इथे आहे आणि सेकंड लास्टला इथे मनोज आहे. मनोजसाठी आपण एम करूया. ठीक आहे, नीट दिसत नाही आहे एम, थोडा नीट करूया एमला. एम हे मनोज इथे उभा आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे,
रमेश इज 3 प्लेसेस अहेड ऑफ हिम. म्हणजे मनोजच्या अगोदर 3 प्लेसेस म्हणजे 1 2 3 सोडून इथे रमेश उभा आहे. रमेश इथे 3 लोकांना, त्याच्या मनोजच्या अगोदर 3 मुलं आहेत, 3 स्टुडंट आहे, त्याच्यानंतर एक रमेश म्हणून जो आहे स्टुडंट तो उभा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सुरेश इज स्टँडिंग ऑन 7th प्लेस बिफोर रमेश. 7th प्लेसवर. तर रमेश जिथे उभा आहे ना तिथून 7th प्लेस म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7. इथे 7th प्लेसवर कोण उभा आहे? सुरेश. त्याच्यासाठी आपण एस करूया. ठीक आहे. आणि जो सुरेश आहे तो सुरेश इज ऑन 9th प्लेस. इथं एन लिहिलेला, एन नसायला पाहिजे. ऑन 9th प्लेस इन द रो. जो सुरेशची जी जागा आहे ती कुठली आहे? 9वी जागा आहे. म्हणजे जिथून ही रांग सुरू झाली असेल, रो सुरू झाली असेल, इथून सुरू झाली समजा, तर इथून 9th पोझिशनवर सुरेश आहे. तर टोटल स्टुडंट किती आहे? हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द रो. तर एकदम सोपं आहे. हा जर 9वा आहे तर इथं पुढे आपण काउंट करत जायचं. हा 10वा स्टुडंट, हा 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि हा लास्टवाला 21. म्हणजे टोटल किती स्टुडंट्स आहेत? 21 स्टुडंट्स आहे. म्हणजे याचा ऑप्शन नंबर 4 याचा ॲन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 बघा. राजेश वेंट 7 किलोमीटर टू वेस्ट and went 4 kilometers after turning to left. Again he turned to left and went 3 kilometers. Then he went 9 kilometers to north and turned to right after turning. He went 4 kilometers and then stopped. Find the distance from the origin. तर याच्यासाठी आपल्याला पहिले तर एक डायरेक्शन तर तुम्हाला माहितीच आहे ना. डायरेक्शन कसे असतात है ना, असे वरती नॉर्थ, खाली साऊथ, इकडे ईस्ट आणि इकडे वेस्ट. हे असते वेस्ट. ठीक आहे. तर आता जो आहे राजेश, त्यांनी काय केलं? सपोज त्यांनी इथून स्टार्ट केलं चालायला. मग तो कुठल्या साईडला चालला म्हटलं आहे? 7 किलोमीटर कुठे चालला? तो वेस्टला. इकडं वेस्ट म्हणजे या साईडला झालं. हे किती चालला तो? 7 किलोमीटर. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग काय झालं? आता जर त्याचा फेस इकडं आहे तर मग त्यांनी काय केलं? अँड वेंट 4 किलोमीटर आफ्टर टर्निंग टू लेफ्ट. लेफ्ट म्हणजे तो इकडे येणार ना. त्याचा फेस जर इकडे असेल तर लेफ्ट साईड खाली येणार साऊथ साईडला. तर तो किती चालला इथून? 4 किलोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत काय केलं त्यांनी? इकडे जर फेस असेल त्याचा तर परत त्याचं काय? अगेन ही टर्न टू लेफ्ट. पुन्हा लेफ्टला टर्न झाला आणि तो 3 किलोमीटर इकडे चालला. ठीक आहे ना. परत हे 3 किलोमीटर इकडं गेला. त्याच्यानंतर मग काय झालं? देन ही वेंट 9 किलोमीटर टू नॉर्थ. आता नॉर्थ म्हणजे वरच्या साईडला आहे. मग इथून तो 9 किलोमीटर गेला नॉर्थ साईडला. ठीक आहे. थोडं लाईन हे झाली आहे. नॉर्थ साईडला सरळ असा गेला आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत काय केलं त्यांनी? अँड टर्न टू राईट. जर त्याचा फेस इकडं असेल तर राईट म्हणजे इकडं झालं त्याचं. राईट आफ्टर टर्निंग ही वेंट 4 किलोमीटर. तो परत तिकडंचा 4 किलोमीटर गेला. आता इथे बघा, तो इथपर्यंत पोहोचला. आता याचा तो इथून चालू केला होता. ओरिजिन त्याचा इथून आहे आणि तो पोहोचला इथे. ठीक आहे ना. तर आता इथे बघा हे किती डिस्टन्स असेल हा वाला. तर इथे बघा हे टोटल किती आहे? 9 मधून ही जी 7 जी डिस्टन्स आहे याची आहे. हां, ह्या लाईनची 7 डिस्टन्स आहे. आणि हे जे टोटल आहे ही आहे 9 है ना. इथून तो जो इथून इथपर्यंत गेलता तो 9 किलोमीटर आहे. मग त्याच्यातला एवढं काय? 4. मग हे उरलेली डिस्टन्स किती आहे? 5. तर मग ही जी डिस्टन्स आहे ना, ही डिस्टन्स पण किती येणार आहे? 5 किलोमीटर. ठीक आहे. त्याचा ॲन्सर कुठला येतो? ऑप्शन नंबर 4 येतो आहे. ठीक आहे. हे कुठनं आलं आहे 5?
ही टोटल जी डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत ही 9 किलोमीटर आहे. इथं म्हटलं ना तो 9 किलोमीटर चालला आहे तो, ठीक आहे ना. आता इथून 9 किलोमीटर चालला आणि तो इथून इथपर्यंत ही जी आहे 4 किलोमीटर, हे 4 किलोमीटर मायनस करून टाकायचं त्याच्यातून. तर हे उरती काय 9मधून हे 4 किलोमीटर मायनस केलं तर फक्त 5 किलोमीटर डिस्टन्स उरतो. त्याने इथून चालू केला होता आणि तो इथे पोहोचला. ही जर 5 असेल तर मग ही पण 5च असणार आहे. तर 5 किलोमीटर त्यांनी त्याचा जो ओरिजिनपासून त्याचा जो डिस्टन्स आहे तो 5 किलोमीटर आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 बघा. 13 जानेवारी 2008 वॉज संडे. देन इन दॅट इयर विच डे ऑक्युर्ड 53 टाइम्स. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तर आता तुम्हाला जेवढे कॅलेंडरचे जे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती असायला पाहिजे की जर कुठलाही नॉर्मल इयर असेल तर त्याच्यामध्ये 1 जानेवारीला जो दिवस आलेला आहे तो 53 टाइम्स येतो त्या इयरमध्ये, नॉर्मल इयरमध्ये. आणि जेव्हा जेव्हा लीप इयर असतो तेव्हा तेव्हा 1 आणि 2 ह्या दोन्ही तारखेला जो दिवस असतो तो 53 टाईम येत असतो. तर आपल्याला इथं काय करावं लागेल, हा जो आहे आपल्याला जो क्वेश्चनमध्ये जो दिला आहे तो लीप इयरच आहे. 2008 जो आहे तो लीप इयर आहे, ठीक आहे ना. तर याच्यामध्ये आपल्याला जे 1 आणि 2 जानेवारीला कुठला डे आला होता ते आपल्याला फाइंड करायचं आहे आणि तेच जे डेज आहे ते तुमचे 53 टाइम्स त्या इयरमध्ये येणार, ठीक आहे. तर आता बघा 13 जानेवारीला जर तुमचा 13 जानेवारीला संडे होता, ठीक आहे ना. तर त्याच्या अगोदरचा संडे कधी असेल, 7 दिवस है ना. म्हणजे 6 जानेवारीला काय होता, संडे होता, ठीक आहे ना. मग 5 जानेवारीला काय असणार आहे, सॅटरडे. 4 जानेवारीला काय असणार आहे, फ्रायडे. त्याच्यानंतर 3 जानेवारीला काय असणार आहे, थर्सडे. 2 जानेवारीला काय असणार आहे, वेडनेसडे. आणि 1 जानेवारीला काय असणार आहे, ट्यूजडे. म्हणजे ट्यूजडे आणि वेडनेसडे हे जे 2 दिवस आहे, ठीक आहे ना, हे 53 टाइम्स येणार लीप इयरमध्ये. जे 1 आणि 2 जानेवारीला जे डेज असतात ते 53 टाइम्स येतात. तर याचा ॲन्सर कुठला येतो, याचा ऑप्शन येतो बघा, ऑप्शन नंबर 2 and 4, ठीक आहे. हा याचा करेक्ट ॲन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68मध्ये एक वेन डायग्राम दिलेला आहे. इन द वेन डायग्राम हिंदी स्पीकिंग पर्सन्स आर शोन इन ट्रायंगल, मराठी स्पीकिंग पर्सन्स आर शोन इन अ सर्कल, इंग्लिश स्पीकिंग पर्सन्स are shown in rectangle and Telugu speaking are shown in square. Find the number of persons who speak all 4 languages. आता इथं एक खूप सोपे असतात अशा टाईपचे क्वेश्चन. इथं काय करायचं आहे आपल्याला, जेवढेही हे बघा वेगवेगळे 4 लँग्वेजेस दिलेले आहे. कुठले कुठले याच्यामध्ये दिलेले आहे, हिंदी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी आहे, इंग्लिश आहे आणि तेलुगू आहे, ठीक आहे. तर आपल्याला 4 लँग्वेजेस आहे हे आणि 4 फिगर आहेत. तर आपल्याला एक असा नंबर बघायचा आहे जो 4ही फिगरमध्ये येतो. तर काही बघायची गरज नाही. ते बघा सेंटरमध्ये जो 11 नंबर आहे ना ते सगळ्या फिगरमध्ये येतो. तर 11 लोक असे आहेत जे 4ही लँग्वेज बोलू शकतात, है ना. तर याचा ॲन्सर कुठला येतो आहे, याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 11 म्हणजे ऑप्शन नंबर 3. याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3. 11 पर्सन्स असे आहेत जे 4ही लँग्वेजेस स्पीक करू शकतात, बोलू शकतात, ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 69 बघू. क्वेश्चन नंबर 69 आणि 70साठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. ऑब्झर्व द नंबर्स गिवन बिलो अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस. तर इथे आपल्याला परत तसंच एक फिगर दिलेले आहेत आणि सर्कलमध्ये एक फिगर दिलेली आहे. तर आपल्याला ह्या बाहेरचे जेवढे फिगर्स आहे आणि मध्ये जो फिगर दिलेला आहे त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला इथे फाइंड करायचं आहे आणि याचा ॲन्सर आपल्याला द्यायचा आहे. तर इथे बघा काय दिसतं, इथं जे आहे यांनी काय केलं आहे, एक लॉजिक असा आहे की याच्यामध्ये काय केलं,
हे जे 14 आहे ना, 14मध्ये काय केलं यांनी 1 + 4 याला केलं आहे 5. इथं 30 आहे ना, 3 + 0 हे केलं आहे 3. 18 आहे ना, याला 1 + 8 केलं आहे, हे झालं आहे 9. आणि 1 + 0 हे झालं आहे 1. आता यांनी काय केलं 5 + 3 8 + 9 17 + 8 18 आणि 18 × 2 केलं तर हे आलं 36. हे आलं 36. ठीक आहे. सॉरी. परत सेकंडमध्ये पण बघा तसं केलं आहे का. 2 + 4 किती होतात 6. 3 + 5 किती 3 + 2 किती झाले 5. 3 + 0 3 आणि 1 + 6 7. आता बघा या सगळ्यांना ॲड करा. 6 + 5 11 + 3 14 + 7 21. 21 × 2 केलं तर 21 × 2 केलं तर हे आले 42. बरोबर आहे. मग सेम असंच इथं पण करायचं आहे. 2 + 8 किती झाले 10. 3 + 4 झालं 7. 3 + 2 झाले 5 आणि 2 + 0 झाले 2. मग यांना ॲड करा. 10 + 7 17 + 5 22. 22 + 2 24. 24 × 2 केलं तर 24 × 2 केले तर किती येतात 48. याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पण याचं जे आहे ॲन्सर शीट जे आहे त्याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहे. ॲक्च्युली इथं तर असं काही लिहिलेलं नाही आहे की चूज 2 करेक्ट ऑप्शन्स वगैरे, पण तरी पण इथं ॲन्सर शीटमध्ये 2 ॲन्सर दिलेले आहे. मग एक दुसरा पण एक याच्यामध्ये एक लॉजिक आहे. तर तो लॉजिक कसा आहे बघा. तर याच्यामध्ये दुसरा जो लॉजिक आहे त्यांनी एक दुसरा ॲन्सर येतो आहे. तर तो जो दुसरा लॉजिक आहे तो कसा आहे बघा. मी याला आपण दुसऱ्या रेड इंकमध्ये करूया. ठीक आहे. ॲक्च्युली ते करायला नाही पाहिजे, पण आता ॲन्सर शीटमध्ये दिला आहे म्हणून मी तुम्हाला तो लॉजिक सांगतो. ठीक आहे. तर इथे बघा यांनी काय केलं, दुसरा जो लॉजिक कसा केला आहे की ह्या दोघांचा प्लस करायचा. 30 + 10 किती झाले 40. ठीक आहे. परत 18 आणि 14चा डिफरन्स करायचा. 18 - 14 केले तर इथे किती येतात 4. आणि जो 4 आला ना त्याला 40मधून मायनस करायचं. मग किती येते 36. मग हा 36 आला आहे. ठीक आहे. सेम हे पहिल्या फिगरसाठी झालं. दुसऱ्या फिगरमध्ये काय केलं, ह्या दोघांना काय करायचं आपल्याला ॲड करायचं आहे. मग या दोघांना ॲड केलं तर आपल्याला किती येतात बघा 48 येतात है ना. 32 + 16 केलं तर 48 येणार. आणि 30 आणि 24चा डिफरन्स किती आहे 6. तर -6 करायचा. किती येतो आहे आपला 42 येतो आहे. सेम इथं पण तोच लॉजिक लावायचा. तर 34 + 20 किती होतात 54. ठीक आहे. आणि याच्यातून आपल्याला काय मायनस करायचा ह्या दोघांचा डिफरन्स. 32 आणि 28चा डिफरन्स किती आहे 4चा डिफरन्स आहे. तर -4 करायचं. मग असं केलं तर इथं ऑप्शन काय येतो 50. याचा ॲन्सर येतो ऑप्शन नंबर 2. ॲन्सर शीटमध्ये 1 आणि 2 दोन्ही दिलेले आहे म्हणून मी तुम्हाला दोन्ही लॉजिक तुम्हाला सांगितले आहे. आणि आपण मागे पण आपण बघितलं ना, हे बघा हे जे असतात लॉजिकल क्वेश्चन आहे. प्रत्येकाचं आपलं आपलं लॉजिक असते. ठीक आहे ना. एखादा व्यक्ती ह्या लॉजिकनी करेल, एखादा व्यक्ती ह्या लॉजिकनी करेल. ठीक आहे ना. तर दोन्ही पण ॲन्सर त्याचे बरोबर आहे. ठीक आहे. तर आपण समजून घ्या याला. ठीक आहे. असू शकते ना, प्रत्येक माणसाचं आपलं आपलं व्ह्यू वेगवेगळा असतो. ठीक आहे. चला बघा क्वेश्चन नंबर 70 बघूया आता. क्वेश्चन नंबर 70 बघा. याच्यात आपल्याला हे बाहेर सर्कलच्या बाहेर काही नंबर्स दिलेले आहेत आणि सर्कलच्या आतमध्ये एक नंबर दिला आहे. यांचा काय रिलेशन आहे आपल्याला हे बघायचं आहे. तर इथं बघा यांचं कसं लॉजिक केलं आहे इथे की हे जे आहे 7 आणि 3. ठीक आहे ना. 7 आणि 3 किती होतात 10 है ना. तर 7 + 3 10. तर 10चा स्क्वेअर करायचा आहे प्लस 5 + 2 हे किती झाले 7. 7चा स्क्वेअर. तर 10चा स्क्वेअर येतो 100 आणि 7चा स्क्वेअर येतो 49. मग हे आन्सर येतो 149. हे आलं आहे मधली नंबर 149. ठीक आहे. सेम असंच बघा 6 + 2 केलं तर किती येणार 8. मग 8चा स्क्वेअर प्लस 1 + 8 म्हणजे 9चा स्क्वेअर है ना. मग 8चा स्क्वेअर येतो आहे 64 प्लस 9चा स्क्वेअर येतो आहे 81. दोघांचं जर ॲड केलं तर किती येते 4 + 1 5 145. हे आलं आहे 145. सेम आता इथे आपल्याला काय करावं लागेल 9 + 3 केलं तर किती येते 12. 12चा स्क्वेअर प्लस
4 + 6 म्हणजे 10चा स्क्वेअर. मग हे किती येत आहेत 144 + 100 म्हणजे किती येतो आहे 244. मग याचा आन्सर काय आहे ऑप्शन नंबर 2. एकदम सोपं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 आणि 72साठी आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द क्वेश्चन फिगर. इथे एक क्वेश्चन दिलेला आहे. इथे आपल्याला इथं एक मिसिंग पार्ट आहे. तो पार्ट आपण ह्या 4पैकी कुठला लावायचा हे बघायचा. तर इथे जो डिझाईन दिसते ना इथे कसं आहे अशा व्हर्टिकल लाईन्स आहे आणि अशा क्रॉस केलेल्या लाईन्स आहे. आणि इथे बघा इथे है ना ज्या क्रॉस केलेल्या लाईन्स आहेत त्या स्ट्रेट नाही आहे है ना अशा तिरप्या आहेत. तर हा ऑप्शन तर नसणार आहे. ठीक आहे. पहिला नाही आहे. ठीक आहे. हा पण नाही आहे कारण इथे लाईन्स इथं हॉरिझॉन्टल लाईन दिलेल्या आहे. व्हर्टिकल पाहिजे आपल्याला तर हा पण नाही आहे. ठीक आहे. आणि चौथा पण नाही आहे. इथे क्रॉसच दिलेले आहे सगळ्या दोन्ही लाईन. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 जो आहे तो करेक्ट आहे कारण इथे अशा हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला तिरप्या लाईननी क्रॉस केलेलं आहे. तर याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 72 बघूया. क्वेश्चन नंबर 72मध्ये पण एक मिसिंग दिलेला आहे इमेज. ते आपल्याला या 4पैकी कुठली असेल ते बघायचं आहे. ठीक आहे. तर इथं बघा हे जे चारी जे बाकीचे जे 3 कॉर्नर आहे है ना त्या तिन्हीमध्ये बघा की तुम्हाला जे आहे हे बघा असं टाईपचं दिसतंय ना इथं हे एवढी फिगर आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना. मग असं कुठलं फिगर आपल्याला याच्यामध्ये दिसतंय ज्याच्यामध्ये है ना ही एक अशी लाईन आली पाहिजे ही लाईन आली पाहिजे आणि इथे हे असं आलं पाहिजे. मग अशी फिगर कुठली दिसते इथे 2 लाईन आहे इथे पण 2 आहे. ठीक आहे. इथे 1 लाईन आहे पण ही लाईन याला क्रॉस करत आहे. मग हे क्रॉस नाही करायला पाहिजे. हा पोर्शन एक्स्ट्रा दिलेला आहे. मग याचा ऑप्शन येतो ऑप्शन नंबर 4. याला जर आपण इथे आपण असं बरोबर जसं दिसतंय ना तसं तर इथे जर आपण ठेवलं याला आहे की नाही तर बरोबर ही जी फिगर आहे ती कंप्लीट होऊन जाणार. ठीक आहे. तर याचा ऑप्शन येतो आहे आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. चला क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 सिलेक्ट द रेप्लिका ऑफ द क्वेश्चन फिगर. एक तर एकदम सोपं आहे. सेम म्हणजे याची जी इमेज आहे रेप्लिका म्हणजे सेम ही जी इमेज दिलेली आहे क्वेश्चन फिगरची या 4पैकी कुठल्या इमेजला मॅच करते आहे. तर एकदम सोपं आहे. स्टार बघायचा वरती कुठे कुठे आहे इथे आहे इथे आहे इथे आहे इथे नाही आहे हे नसणार आहे. त्याच्यानंतर स्टारच्या इथे लेफ्ट साईडला ट्रायंगल बघायचं कुठे आहे इथे का लेफ्ट साईडला ट्रायंगल नाही आहे इथे आहे आणि इथे पण नाही आहे. मग ॲन्सर कुठला झाला सेकंड. सोपा आहे एकदम. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74 काय आहे द फोल्डेड फिगर ऑफ अ पेपर इज शोन इन द क्वेश्चन फिगर. इफ इट इज अनफोल्डेड व्हॉट विल इट लुक लाईक. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथे बघा एकदम सोपं आहे हे. इथे आपल्याला जो दिसतो आहे ना हे फोल्ड केलं समजा एका पेपरला तर इथे जो सर्कल जो डॉट दिसतो ना पूर्ण आहे होल सर्कल आहे. ठीक आहे ना. तर जेव्हा आपण याला ओपन करू ना तर सगळीकडे होल सर्कलच दिसणार आपल्याला. आणि इथे 4पैकी होल सर्कल कुठे आहे फर्स्टमध्येच आहे बाकी याच्यामध्ये नाही आहे. हे जे बाकीचे फिगर आहेत ना हा जो जर इथे होल असा असताना हा जो अशा हाफ असताना इथं तर मग हे वाला आन्सर आला असता. पण इथे फुल सर्कल दिलेला आहे तर याचा ऑप्शन 1 येणार आहे. एकदम सोपं आहे. ठीक आहे. चला याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. चला लास्ट क्वेश्चन 75 बघूया. क्वेश्चन नंबर 75 बघा अ कॉम्प्लिकेटेड फिगर इज गिवन इन द क्वेश्चन फिगर. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स आयडेंटिफाय द फिगर हिडन इन द क्वेश्चन फिगर. एकदम सोपा आहे. हा पण लिहिलेला आहे कॉम्प्लिकेटेड पण तेवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ठीक आहे. इथं आपल्याला असे ट्रायंगल दिसत आहेत है ना. इथं बघा अशा टाईपचा ट्रायंगल दिसतो आहे है ना. तर ह्यापैकी ट्रायंगल कुठला ट्रायंगल याच्यामध्ये फिट होणार ते आपल्याला बघायचं आहे. तर इथे बघा हे असा ट्रायंगल आहे. हा बघा हा ट्रायंगल एक. ठीक आहे. आणि इथे बघा हे असा अँगलसारखा इथे दिसतो आहे बघा. या तिन्हीमध्ये आहे अँगल है ना. याच्यामध्ये पण आहे याच्यामध्ये पण आहे याच्यामध्ये पण आहे याच्यात नाही आहे. मग हा तर नसणार आहे. त्याच्यानंतर सिम्पल आहे. ह्या अँगलच्या जागी इथे क्रॉसचा साईन कुठे दिसतो आहे इथे आहे का नाही आहे.
इथे आहे का? नाही आहे. इथे आहे. मग याचा आन्सर कुठला येतो? ऑप्शन नंबर 3. एकदम सोपं आहे. ठीक आहे ना. लिहिलेलं आहे कॉम्प्लिकेटेड फिगर, पण तेवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. एकदम इझी आहे. खरं तर कुठलेही क्वेश्चन एवढे कॉम्प्लिकेटेड नसतात. फक्त आपल्याला आपलं लॉजिक बरोबर बसलं पाहिजे. जर आपण लॉजिक बरोबर लागलं आपलं, तर सगळे क्वेश्चन इझी असतात. आणि तुम्हाला लॉजिक कधी तुम्हाला लवकरात लवकर कळेल, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल. ठीक आहे ना. वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. तर आपलं जो उद्देश आहे, वेगवेगळे जेवढेही मागच्या वर्षीचे जेवढेही पेपर्स आहे ते त्यांचा व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश तोच आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा वेगवेगळ्या क्वेश्चन्सची, जेणेकरून तुम्हाला त्याचा ॲन्सर देता येईल. ठीक आहे ना. जवळपास अशाच टाईपचे ह्याच पॅटर्नचे क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. तर चांगला अभ्यास करा, खूप प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाममध्ये चांगलं यश मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं 2018चे दोन्ही पेपर कंप्लीट झाले, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट 2019चे दोन्ही पेपर सॉल्व करूया. ठीक आहे. तर आपण भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद आणि खूप अभ्यास करा, खूप प्रॅक्टिस करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.